नमस्कार मित्रांनो, आज मी एका माणुसकीचं काम घेऊन आलो आहे, एक जबाबदार माणसाकडे। माझ्या गावामध्ये 2 वर्ष झालं जलजीवनचं काम चालू आहे। 1.5 कोटी रुपये खर्च करून योजनेचं उद्दिष्ट होतं की प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पिण्यायोग्य पाणी मिळावं, परंतु 10% काम करून 70% बिलं उचलली गेली। आणि ज्या स्थानिक स्वराज संस्थेनं यांना एनओसी दिली काम करण्याची ना हरकत दिलं, त्याला विचारलं बाबा असं का 60% काम करायला 10% काम करायला 70% बिल उचलायला, तर तो म्हणतोय माझा आणि त्या कामाचा काही संबंध नाही, जेईला भेटा, जेई म्हणतोय गुत्तेदाराला भेटा। तत्कालीन पालकमंत्र्यांची गेल्या वर्षी याची तक्रार केली की काम कुठल्याही चांगल्या पद्धतीने नाही केलं गेलं, इस्टिमेटनुसार केलं गेलं नाही। पालकमंत्र्यांनी सीओला पत्र दिलं की जे गावकरी म्हणते त्या पद्धतीने चांगल्या दर्जाचं काम करा, पण सीओ साहेबांनी याची कुठेही दखल घेतली नाही। नाईलाज असतो आम्हाला 13 ऑगस्ट 2024 रोजी आमच्या मोहा गावामध्ये तालुका परळी जिल्हा बीड या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला बसावं लागलं। दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता आंधळे साहेब आले, लेखी आश्वासन दिलं, म्हणतात त्या पद्धतीनं काम करू, पिण्यासारखं पाणी देऊ, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घराला पाणी जाईल अशी सोय करू, लेखी आश्वासन दिलं। उपोषण सोडा, त्यांच्याही विनंतीस मान देऊन, त्यांच्या पदाला त्यांच्या खुर्चीचा सन्मान ठेवून उपोषण सोडलं। पण मित्रांनो, आमचे प्रश्न मात्र सुटले नाहीत। आमचे प्रश्न अजूनही तेच आहेत। आमची योजना चालू कधी होणार आहे, आम्हाला पाणी कधी मिळणार आहे, म्हणून या शासनाच्या दारात आज उघडं नागडं यायची वेळ आली आहे। माझी प्रशासनामधल्या प्रत्येक अधिकाऱ्याला विनंती आहे, बाबा हो 1.5 कोटी रुपये खर्च करून ही योजना गोरगरीब माणसापासून येते आणि तुम्ही गुत्तेदारासोबत, ठेकेदारासोबत संगनमत करून 1.5 कोटीची योजना त्यांची दलाली करून पूर्ण मातीत घालतायत। सिमेंट कॉन्क्रीटचे काम ह्या जी पाईपलाईन आता गावामध्ये केली, सिमेंट कॉन्क्रीटचे काम त्याच्यावर केले, कुठेही मेन लाईनला सब लाईन जोडली नाही, वितरणला सब लाईन